अनेक कष्टातून आपल्या मुलांनी मिळवलेली गुणवत्ता टिकून राहावी आणि भविष्यात त्यानं आपलं करिअर करण्यासाठी चांगलं क्षेत्र निवडावं. अर्थात त्यासाठी आपल्याला काही प्रमाणात आर्थिक झळ बसली तरी हरकत नाही. हे प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं आणि मग अशा गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पालक अनेक वेळेला पदरमोड करतात, प्रसंगी घरदार विकतात, जमिनीचा काळजाचा तुकडा विकतात, काही जणांकडून कर्ज करतात, परंतु आपल्या मुलांना शिक्षणासाठी पैशाची उभारणी करतात आणि अशा पद्धतीनं उभारणी केलेल्या पैशातून लाखो रुपयांचा खर्च केल्यानंतर या सगळ्या हुशार विद्यार्थ्यांच्या स्वप्नावरती कुणाच्या तरी चार चौघांच्या चुकीमुळं पाणी फेरलं जावं आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं. त्यातून त्यांच्या वडिलांच्या समोर दुःखाचा डोंगर उभा राहावा आणि त्यांची सगळी स्वप्न धुळीस मिळावी. त्या पालकांच्या मनामध्ये कशा प्रकारच्या भावना होत असतील याचा अनुभव महाराष्ट्रसह देश गेल्या 8-10 दिवसापासून अनुभवत आहे. नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. मागील वर्षीच्या 12वीच्या निकालानंतर नीटच्या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी तयारी केली. आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकून राहावी म्हणून पालकांनी अनेक प्रकारच्या व्यापातून पैशाची उभारणी केली आणि आपल्या पाल्यांना शिकवणीसाठी आणि पुढच्या अभ्यासक्रमासाठी मोठमोठ्या शहरामध्ये ठेवली. महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीनं वैद्यकीय शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या लातूर पॅटर्नमधील शिवराज मोठेगावकर यांच्या RCC क्लासमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतली. लाखोंची फी भरून अशा विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी आपला मार्ग मोकळा करून घेतला आणि वर्षभर अध्ययन केलं. या अगोदरच मुळातच डॉक्टर घडवणारी फॅक्टरी अशा पद्धतीनं आपल्या व्यवसायाची जाहिरात करणाऱ्या शिवराज मोठेगावकर यांच्या RCC क्लासेसमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी नीटच्या परीक्षेमधून डॉक्टर होण्याची स्वप्न बघितली होती. पण ज्यांच्या आश्रयानं आपण शिक्षण घ्यावं त्यांनीच पुढं आपला जाऊन घात करावा हे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांच्या काळजात चर्र करणारं ठरलं आणि त्यातून जवळजवळ 22,05,000 विद्यार्थ्यांचं देशभरातील इतक्या मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांचं स्वप्न चक्काचूर झालं. नैराश्यातून देशभरातील 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. अर्थातच आपण नीट परीक्षेमध्ये झालेल्या पेपर फुटीच्या प्रकरणावर चर्चा करत आहोत. मुळात देश पातळीवरची ही परीक्षा घेत असताना त्या बाबतीमध्ये अनेक प्रकारची दक्षता घेणं ही सरकारची जबाबदारी होती. या जबाबदारीमध्ये सरकार कुठं कमी पडलं का असा प्रश्न आता देशभर उपलब्ध केला जात आहे. महाराष्ट्राचे एका मुख्यमंत्र्यांना आपल्या मुलीच्या पदव्युत्तर शिक्षणामध्ये 2 मार्काची वाढ करणं ही मुख्यमंत्री पदाला मुकावं लागल्याची घटना घडली होती. अर्थातच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देखील 2 मार्कासाठी आपली सत्ता सोडावी लागल्याचा प्रकार महाराष्ट्रानं यापूर्वी बघितला आहे. पण इथं तर लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या उभारणीचा प्रश्न होता. देशभर झालेल्या या परीक्षेच्या पेपर फुटीनंतर पालकांच्या मधून संतापाची तीव्र लाट उमटत आहे. हा प्रकार घडला कसा या बाबतीत या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. देशभरातील 22,05,000 विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली. प्रवेश सोपा जावा, पेपर सोपे जावेत आणि आपल्या मुलाला या परीक्षेमध्ये यश मिळावं म्हणून पालकांनी लाखो रुपये खर्च करून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या RCC सारख्या क्लासमध्ये प्रवेश घेतला. अर्थातच पुणे या ठिकाणी या अशाच पद्धतीनं क्लास चालवणाऱ्या दयानंद कॉलेज लातूर येथील केमिस्ट्री विभागामध्ये काम करणाऱ्या PV कुलकर्णी या सेवानिवृत्त शिक्षकानं नीटच्या पेपर फुटीच्या प्रकल्पाची सुरुवात केली. नीटची पेपरच फोडायचे आणि त्यातून आपल्या बॅचमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पास करायचं आणि आपलं मार्केटिंग वाढवायचं हे PV कुलकर्णी यांचं ध्येय होतं. PV कुलकर्णी यापूर्वी लातूर येथील
शिवराज मोठेगावकर यांच्या RCC क्लासेसमध्ये मोठेगावकर यांच्याबरोबर काम करत होते. कुलकर्णी यांनी मोठेगावकर यांची देखील मदत घेतली. या कामी मॉडर्न कॉलेज पुणे या ठिकाणी जीवशास्त्राचं शिक्षण देणाऱ्या मनीषा मांढरे यांनी देखील सहभाग नोंदवला. अर्थातच कुलकर्णी आणि मांढरे यांच्याकडे नीटच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची तयारी करण्याची जबाबदारी होती. प्रश्न कुठली विचारली जाणार याची माहिती अर्थातच मांढरे आणि कुलकर्णी यांना होती. या दोघांनी मिळून मनीषा मांढरे यांच्या सहकारी असणाऱ्या मनीषा वाघमारे, ज्या व्यवसायानं ब्युटी पार्लर चालवण्याचं काम करतात, त्यांची मदत घेतली आणि नीटमधील झालेल्या प्रश्नांची प्रश्नपत्रिका त्यांच्यामार्फत देशभरातील विद्यार्थ्यांना पोहोचवली. अर्थातच हे काम करत असताना ज्यांनी 5 लाख रुपये रोख मोजले अशाच विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका मिळाली आणि देशभरामध्ये नीटची प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा झाली. महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागानं या बाबतीमध्ये 12 मे रोजी FRI दाखल केलं. FRI दाखल केल्यानंतर या गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन या गुन्ह्याचा तपास CBIकडे सोपवण्यात आला. CBIनं या तपासाची सूत्र हाती घेतली आणि देशभरामधील सर्व यंत्रणा तपासून पाहण्याचं काम केलं आणि यामध्ये काही मासे गळाला देखील लागले. CBIच्या तपासामध्ये दयानंद कॉलेज येथील PV कुलकर्णी, जे रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख होते, आणि मनीषा मांढरे मॉडर्न कॉलेज पुणे या ठिकाणी जीवशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून काम करत होत्या. त्यांनी प्रश्न तयार करण्याची भूमिका घेतली होती. काम पार पाडलेलं होतं. त्यांच्यापर्यंत CBIची यंत्रणा पोचली आणि त्यांच्यामार्फत मोठेगावकर यांचं नाव चर्चेत आल्यानंतर त्यांच्यापर्यंत ही यंत्रणा पोचली आणि 17/5/2026 रोजी CBIचे प्रमुख अधिकारी असणारे DC यादव यांनी पुणे येथील चौकशीसाठी बोलावल्यानंतर मोठेगावकर यांची तब्बल 11 तास चर्चा केली, चौकशी केली आणि चौकशीनंतर त्यांना अटक करून CBI कस्टडीमध्ये त्यांची रवानगी केली. या व्यवहाराची व्याप्ती 100 कोटीपेक्षा जास्त रुपयापर्यंत होती. अर्थातच 50 ते 65 लाख रुपयेपर्यंत फी घेऊन ही मंडळी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्याचं काम करत होती. मुळात सुरुवातीला 10 विद्यार्थ्यांच्या वरती आपला क्लास चालू करून सायकलवर येऊन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणारे मोठेगावकर आज कोट्यावधी रुपयामध्ये खेळत असताना आपल्याला पाहावयास मिळाले. 100 कोटीच्या पुढं या व्यवहारामध्ये, या प्रकरणामध्ये गैरप्रकार झाल्याचं लक्षात आल्यानंतर यामध्ये ईडीचा प्रवेश झाला आणि ईडीच्या प्रवेशानंतर मात्र या सगळ्यांचे धाबेदान आणून गेले आहेत. देशभरामधील 10 जणांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे. त्यामध्ये लातूर येथील शिवराज मोठेगावकर, तसेच नाशिक येथील विद्यार्थी असणारा शुभम खैरनार, ज्याच्यामार्फत ही प्रश्नपत्रिका काही लोकांच्या मध्ये पोचवण्यात आली. अहिल्यानगर येथील धनंजय लोखंडे, पुणे येथील मनीषा मांढरे, पुणे येथीलच मनीषा मांढरे यांच्या सहकारी मनीषा वाघमारे, लातूर येथील PV कुलकर्णी, या 10 आरोपींना या 6 आरोपींना महाराष्ट्रातून अटक केली आणि इतर 4 आरोपी हे दुसऱ्या राज्यातील आहे. देशभरामध्ये 10 आरोपीपैकी 6 आरोपी महाराष्ट्रातील असावे, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. अशा प्रकारानं जर शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणारी टोळी कार्यान्वित असेल तर आपल्या रक्ताचं पाणी करून आपलं आयुष्य उभा करण्यासाठी कणाकणानं त्रास घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय होणार या बाबतीमध्ये आता महाराष्ट्र शासंक झाला आहे. अर्थातच या प्रकरणाचा सखोल तपास होईल, या प्रकरणातील दोषींना कारवाई देखील होईल. पण गेली वर्षभर अभ्यास करून 22,05,000 विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरं जाऊन आपलं जे उज्ज्वल भविष्याचं स्वप्न रंगवलं होतं त्या स्वप्नाचं काय, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहणार आहे. या सगळ्या प्रकाराकडं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार कशा पद्धतीनं पाहणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या बाबतीमध्ये आरोप करणाऱ्या लोकांना नेमकी शासनानं काय शिक्षा दिली पाहिजे, त्यांच्यावर काय कारवाई झाली पाहिजे, या बाबतीतली आपली मतं देखील कमेंटमध्ये कळवा.
आमचं चॅनल अद्यापही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ते सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.